नमस्कार मित्रांनो, तुमच्या फार्मवर देखील असं घडत असेल की एखादं लहान करडू तुमच्या फार्मवर आहे आणि त्या लहान करड्याला दूध भेटत नाही आहे, दूध पुरवठा बंद झाला. कदाचित ते तुम्ही विकत आणलेलं असेल, एखादं भारी जातीचं असेल, बिटल असेल, बोअर असेल, ते तुम्ही आणलेलं आहे छोटं पिल्लू 1-2 महिन्याचं, किंवा तुमच्या फार्मवरील एखादी शेळी आहे ती मेली आणि तिचं पिल्लू आहे जे तुम्हाला सांभाळायचं आहे. परंतु मग मित्रांनो, पिल्लाचं संगोपन व्यवस्थित करायचं असेल किंवा त्याची वजन वाढ व्यवस्थित ठेवायची असेल, ती तब्येत तंदुरुस्त ठेवायची असेल तर आपल्याला त्याला दूध देणंही अत्यंत गरजेचं आहे. 3 ते 4 महिन्यापर्यंत कमीत कमी त्याला दूध भेटलं पाहिजे. मग त्याला दूध जर भेटलं नाही ते कितकंही चांगलं जातीचं पिल्लू असो, कितकंही चांगलं वंशावळीचं पिल्लू असो, ते खराब होणार आहे. मग त्याला काय करायचं तर तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बॉटलने त्याला दूध पाजू शकता. बॉटलच्या सहाय्याने दूध कसं पाजायचं मित्रांनो, तर जर ते पिल्लू छोटं आहे, लगभग 1 महिन्याचं, 1.5 महिन्याचं, 2 महिन्याचं, तर तुम्हाला शेळीचं दूध त्याला पाजणं आहे. जर पिल्लू खूपच छोटं आहे, जसं 10-12 दिवसाचं पिल्लू आहे, तर त्याला नुकत्याच जणलेल्या एका शेळीचं दूध पाजणं अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या दुधामध्ये जे कवळापणा असतो तो टिकून असतो आणि ते दूध पचायला त्या पिल्लाला देखील सोपं जातं. जर मोठं पिल्लू आहे 2 महिन्याच्या पुढलं, तर त्याला कशाचंही दूध चालतं. तुम्ही गाईचं दूध देऊ शकता, म्हशीचं दूध देऊ नका. एखाद्या गावरान गाय असेल त्याचं दूध अति चांगलं नसेल तर तुम्ही जर्सी देऊ शकता. ते तुमच्या फार्मवर ते दुसऱ्या शेळ्या आहे त्याचं दूध देखील तुम्ही त्याला देऊ शकता. अशा प्रकारे बॉटलच्या सहाय्याने त्याला दूध जे आहे ते पाजायचं आहे. अतिरिक्त वजन वाढीसाठी मित्रांनो त्यामध्ये तुम्ही मिनरल मिक्सर ॲड करू शकता, किंवा त्याला जर ते दूध पचत नसेल, चांगल्या दूध पचनासाठी तुम्ही त्याच्यामध्ये ग्राय पावडर ॲड करू शकता, किंवा वरतून देखील ग्राय पावडर त्याच्या वजनानुसार त्याला देऊ शकता. ग्राय पावडर दिल्याने 100% जे दूध आहे ते पचतं, अंगी लागतं आणि जी वजन वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होते. त्याच्या खुराकावरती चांगल्या प्रकारे लक्ष तुम्ही द्या. खुराकामध्ये शेंगदाणा पेंड ॲड करा. जे खुराक त्याला पचतो तोच खुराक त्याला द्या. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही त्याचं संगोपन करा आणि त्याची जी दुधाची भूक आहे ती अशा प्रकारे बॉटल निप्पलच्या सहाय्याने तुम्ही भागवू शकता. आणि मित्रांनो याचा उपयोग मी स्वतःसुद्धा करतो आणि खूप सारे शेळीपालक करतात. परंतु हा जो उपाय आहे हा नवीन शेळीपालकाला माहीत नाही, किंवा कसं संगोपन करावं हे त्यांना व्यवस्थित कळत नाही. म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ बनवलेला आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती भेटत राहतात, आपल्या इंस्टाग्राम पेजवरती भेटत राहतात. तुम्ही त्यासाठी ह्या व्हिडिओला एक लाईक करा आणि यूट्यूबवर पाहत असेल तर लाईक, सबस्क्राईब, इंस्टाग्रामवरती बघत असाल तर फॉलो करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असे व्हिडिओ रोज मिळत राहतील. धन्यवाद.